फ्लुइड मेकॅनिक्स मधला यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर मधला हा प्रॉब्लेम बघत आहोत. यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर म्हटलं की तुम्हाला अशा प्रकारचे हा एक सर्कल आणि हा एक सर्कल अशा प्रकारचे दोन सर्कल ड्रॉ करायचे आणि या दोन सर्कलला एका यूट्यूबनं जॉईन करायचंय. त्यानंतर इथं ए ही जे ती डॉटेड लाईन ड्रॉ करायची. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय देऊ शकतात इन्फॉर्मेशन. तर इथं जे लिक्विड आहे हे लिक्विड आणि ह्या पाईप मध्ये जे आहे ते हे लिक्विड कोणतं आहे त्याबद्दल माहिती देऊ शकतात. पाईप मधलं प्रेशर, जी जी पाईपचा सेंटर आहे तिथनं डेटम लाईन पर्यंत डिस्टन्स, त्याच पासून तर ह्या सेंटर पासून ते इथं जे लिक्विड लेवल आहे तिथपर्यंत डिस्टन्स आणि ह्या लिक्विड लेवल पासून इथपर्यंत डिस्टन्स, डेटम लाईन पर्यंत डिस्टन्स. आता हे जे लिक्विड आहे ते कधी ह्या साईडला असू शकतं, कधी ह्या साईडला असू शकतं. आता ह्या केसमध्ये पाईप ए चं प्रेशर हे पाईप बी पेक्षा जास्त आहे, त्यामुळं ही जी मर्क्युरी आहे इथं आपण अजूम करूया की मर्क्युरी, तर मर्क्युरी जे ते राईट साईडला आलेले. जर हिथलं प्रेशर पाईप बी चं प्रेशर ए पेक्षा जर जास्त असेल तर जी मर्क्युरीची हाईट आहे ती तुम्हाला ह्या साईडला दिसते. तर आता प्रॉब्लेम वाचूया मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर कंटेनिंग मर्क्युरी, म्हणजे हा जो ही जी यूट्यूब आहे ह्या यूट्यूब मध्ये काय तर मर्क्युरी, म्हणजे त्यांनी मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 13.6 असं दिलेले आहे. is used to measure the difference in pressure for two pipes A and B. तर डिफरन्स इन प्रेशर म्हणजे तुम्हाला जे हाईट आहे तर हा आपल्याला दाखवला जातो डिफरन्स इन प्रेशर मध्ये, प्रेशर हेड. पाईप ए कंटेन्स लिक्विड ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.8. पाईप ए मध्ये जे लिक्विड आहे ते इथपर्यंत आलेले आहे, तर याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी S1 ची व्हॅल्यू दिली 0.8, म्हणजे S1 दिलाय 0.8. पाईप बी कंटेन्स लिक्विड ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9. तर पाईप बी मध्ये जे लिक्विड आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे 0.9 आहे. फाइंड द डिफरन्स ऑफ प्रेशर इन टू पाईप्स. तर आपल्याला हे दोन पाईप आहेत, ह्या ए पॉइंटचं प्रेशर आहे पी ए, बी पॉइंटचं प्रेशर आहे पी बी. तर पी ए मायनस पी बी हा जो डिफरन्स आहे तो आपल्याला फाइंड आउट करायला लावलेला आहे. आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, हे जे लिक्विड आहे ह्याला वन्स कन्सिडर करणार, त्यामुळं इथं जे असलेली डेन्सिटी 1 असेल, त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1 असेल आणि ही जी हाईट आहे तर ती हाईट काय असणार आहे 1च आहे. हे जे लिक्विड आहे यूट्यूब मॅनोमीटर मध्ये त्याला आपण 2 जर कन्सिडर केलं तर ही व्हॅल्यू झाली रो2 S2 आणि ही हाईट आहे H2. तसंच पाईप बी मध्ये जे लिक्विड आहे त्याला आपण 3 जर बोललो तर ही हाईट झाली H3, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी झाली S3 आणि डेन्सिटी झाली रो3. तर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे P इज इक्वल टू रो जी एच, म्हणजे P इज इक्वल टू रो जी एच हा आपला फॉर्म्युला आहे आणि याच्यावरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं कन्व्हर्जन डेन्सिटी मध्ये करणार आहोत. त्याचा फॉर्म्युला इथं आहे रो इज इक्वल टू एस इंटू 1000. इथं 1 असं कन्सिडर केलं तर इथं पण काय येणार आहे 1, म्हणजे रो 1 इज इक्वल टू S1 इंटू 1000. S1 ची व्हॅल्यू किती आहे 0.8 आहे, 0.8 व्हॅल्यू टाका, आन्सर मिळेल 800 kg पर मीटर क्यूब. S2 इज इक्वल टू रो 2 इज इक्वल टू S2 इंटू 1000. इथं 1 1 आहे तर इथं 2 2 येणार. आता इथं 2 ची व्हॅल्यू S2 ची व्हॅल्यू किती आहे 13.6, 13.6 इंटू 1000 म्हणजे किती असेल 13600 kg पर मीटर क्यूब. पुढे रो 3 इज इक्वल टू S3 इंटू 1000. आता इथं 2 आहे त्याचं काय असणार आहे आता इथं 3, रो 3 इज इक्वल टू S3 इंटू 1000. मग S3 किती आहे 0.9, 0.9 इंटू 1000 काय मिळेल आपल्याला 900 kg पर मीटर क्यूब. हे डेन्सिटीचे युनिट आहे kg पर मीटर क्यूब. आता आपण काय करणार आहोत, डेटम लाईनला इथे एक छोटस एक लाईन मारून घ्यायची. ह्या लाईनीच्या ह्या साईडला लेफ्ट साईड असेल, ह्या लाईनीच्या ह्या साईडला राईट साईड असेल. ज्या व्हॅल्यू आहेत त्या डेटम लाईनच्या वरतीच बघणार आहोत. सगळ्या व्हॅल्यूज आपण या डेटम लाईनच्या, ही जी डेटम लाईन आहे ह्याच्या वरती बघणार आहोत. तर प्रेशर ॲट लेफ्ट साईड इज इक्वल टू प्रेशर ॲट राईट साईड. तर ह्याच्या लेफ्ट साईडला प्रेशर बघूया, एचं प्रेशर आहे पी ए. या हाईट साठी प्रेशर काय तयार होईल, प्रेशरचा फॉर्म्युला मी सांगितला P इज इक्वल टू रो जी एच. तर फॉर्म्युला मी इथं लिहितोय रो जी एच. इथं हाईट किती H1, त्यामुळे इथं H1 बोललोय. इथं जे लिक्विड आहे त्याला आपण बोललोय रो 1,
त्यामुळे याला म्हणलंय रो 1. आता ह्या साईडला जे प्रेशर आहे ते सगळे संपलेत. आता ह्या लाईनीच्या ह्या साईडला बघूया. तर इज इक्वल टू साइन ह्या साईडला प्रेशर किती आहे पीबी, पाईप मधलं प्रेशर आहे पीबी. ही जी हाईट आहे इथं लिक्विड वेगळं आहे, H3 लिक्विड आहे, H3 एवढ्या हाईटवर लिक्विड आहे. त्यामुळे ह्या लिक्विड साठी प्रेशर आपण लिहिणार आहोत प्रेशर इज इक्वल टू रो जी एच. मग एच किती आहे H3 आणि ह्या लिक्विडचा रो किती रो 3 म्हणजे रो 3 GH3 हा झाला आपला इथं फॉर्म्युला. ह्या हाईट साठी फॉर्म्युला काय तयार होईल तर ह्या हाईट साठी प्रेशरचा फॉर्म्युला असेल P इज इक्वल टू रो जी एच. मग इथं डेन्सिटी कुठली आहे रो 2 आहे, हाईट किती आहे H2 आहे, म्हणजे काय तयार होईल रो 2GH2. तर आपला हा बेसिक फॉर्म्युला तयार झाला. आपल्याला त्यांनी विचारले PA मायनस PB. मग PB ह्या साईडला घ्या, तुम्हाला मिळेल आन्सर PA मायनस PB. रो 1GH1 ह्या साईडला घ्या, काय होईल प्लसचा तो मायनस होईल. मायनस झाल्यानंतर तुम्हाला इथं रो 2H2 रो 3H3 रो 1H1 ह्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. रो 1 रो 2 रो 3 H1 H2 आणि H3 ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये टाका, ह्या खाली दिलेल्या आहेत. G ची व्हॅल्यू 9.81 आहे, रो 2 आहे 13600, H2 आहे 0.5, G ची व्हॅल्यू आहे 9.81, रो 3 आहे 900, H3 आहे 1, G ची व्हॅल्यू आहे 9.81, रो 1 आहे 800, G आहे 9.81, H1 आहे 2. आता एक कॅल्क्युलेटर वर एवढ्याचा आन्सर येईल 66708. एवढ्याचा आन्सर इथं दिले 8829 आणि एवढ्याचा आन्सर आहे 15696. आता कॅल्क्युलेटर वर दोघांची बेरीज आणि यातनं ही मायनस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 59841. तर हे झालं आपलं आन्सर, PA मायनस PB चा आन्सर मिळेल हे. आता हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर का आलं तर आपण फाइंड आउट केले प्रेशर, त्यामुळे ह्याचा आन्सर येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये.